पाहायला मिळाली. बोल्ड आउट वरती हा सामना गेलेला पाहायला मिळतोय आणि ज्यामध्ये ओल्ड टीम इथे विजयी ठरलाय. आणि या सामन्यामध्ये जी टीम जिंकले ओल्ड टीम त्या टीम साठी एजाज गावकरकर यांच्याकडून 500 रुपये. एजाज गावकरकर यांच्याकडून विजेत्या संघासाठी 500 रुपयांचं बक्षीस. कमालुद्दीन दरवेश यांच्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. कादिर यांनी पुरस्कृत केलेले 100 रुपये कमालुद्दीन दरवेश यांना दिले जातील. कादिर चाऊस आपण आपलं बक्षीस द्यायचंय. कादिर चाऊस दिलावर सोलकर आपण आपलं बक्षीस घेऊन जायचं 200 रुपयाचं. दिलावर सोलकर दिलावर सोलकर यांच्यासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज 2 चौकार लगावले गेले. आजमान यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेलेले 200 रुपयांचं कॅश प्राइज दिलावर सोलकर यांना इथे दिलं जाईल. आजमान 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 अयन चाऊस यांच्याकडून कादिर चाऊस यांच्यासाठी ही 100 रुपयांचं कॅश प्राइज. अयन चाऊस यांच्याकडून कादिर चाऊस यांच्यासाठी ही 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अयन चाऊस यांच्याकडून कादिर चाऊस. किती ओव्हरची मॅच असेल? 3. अरे यार चला 4 ओव्हरचे सामने. चार ओव्हर ना कन्फर्म ना. 7 जिंकले ना टॉस आणि काय घेतात बॅटिंग घेतात.
पहिला सेमीफायनलचा सामना मोमिन स्पोर्ट्स मुंबई गावखोडी प्रेझेंट्स वुमेन्स प्रीमियर लीग 2025 या पर्वातला पहिला सेमीफायनलचा सामना. हाफिज सिद्दीकी राईट अराउंड द विकेट, समोर सईद आहे. सईदने कमाल केले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. यावेळी खेळला गेलेला फटका शानदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. इथे डॉट बॉल आलाय, इथे डॉट बॉल आलाय. अतिशय प्रतिम गोलंदाजी हाफिज सिद्दीकी. बॉलिंग मार्क वरती. नेक्स्ट बॉल फॉर सईद. ओ फुल टॉस चेंडू आहे. फटका लाजवाब आहे. यावेळी बॉल सीमारेषा पार जातोय. चौकार इथे पाहायला मिळतोय. 4 धावा इथे मिळतील आणि या 4 धावेने पॉइंट टेबल स्कोर कार्ड इथे ओपन होतोय. जबरदस्त फलंदाजी सईदची राहिले, धमाकेदार बल्लेबाजी राहिले आणि ऑरेंज कॅपचा तो मानकरी राहिलाय. परंतु यावेळी तेवढंच ताकद आणि तेवढंच आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये हाफिज सिद्दीकी. क्वालिफायर साठी अतिशय दमदार कामगिरी या खेळाडूची राहिले. तो हाफिज सिद्दीकी बॉलिंग मार्क मध्ये पुढील चेंडू घेऊन. सईद साठी सईद तयार. यावेळी खेळला गेलेला बॉल कट करायचा होता, ऑस्टिंगच्या बाहेर आहे. पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. 1 रन एक्स्ट्रा स्वरूपात संघाला मिळेल. संघाच्या खात्यामध्ये जोडली जाणार एक एक्स्ट्रा रन आणि त्यानंतर खेळला जाणारा फटका अलॉंग द कार्पेट. डिक्लेअर झोन 1 रन. बॉल डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल झाला त्यामुळे 1च रन इथे मिळते. धावसंख्या 6 अंकामध्ये जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक पहिलं महत्वपूर्ण सुरू असलेला सामना. फायनल मध्ये एंटर कोणता संघ होणार हे या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मोस्ट इम्पॉर्टंट मॅच फॉर बोथ टीम. कारण स्वप्न पूर्ण करायचं असेल तर स्वप्न बघून चालत नाही, ते स्वप्नांचा पाठलाग करावा लागतो आणि तो पाठलाग कोणता संघ इथे करेल ते पाहणं गरजेचं आहे. हाफिज सिद्दीकी पुढील चेंडू घेऊन इथे सज्ज. सईद आहे. ऑफस्टिंगच्या बाहेर पाहायला मिळतोय बॉल. वेल लेफ्ट इथे जरूर म्हणावं लागेल सईद साठी. आणि इथे आलेला हा वाईट बॉल ज्यामुळे मिळाली ती एक सिंगल इथे मिळाली. धावसंख्या 7 अंकावरती जाऊन स्थिरावते. पुढील चेंडू यावेळी परफेक्ट यॉर्क फेकायचा विचार होता. हाफिज सिद्दीक चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रो मध्ये आणि त्यामुळे आलेला हा डॉट बॉल. यस याही दमदार शॉट आहे, शानदार शॉट आहे. स्ट्रेट ड्राईव्ह होता. कव्हरला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण, दर्जेदार फिल्डिंग. डॉट बॉल. पहिलं ओव्हर इथे समाप्त. धावसंख्या 7 बिनबाद 7. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 7 धावसंख्या. प्रथम फलंदाजी करत असताना शान स्ट्रायकर संघाची शकूर बेस्ट फायटर ऑफ द मॅच. सोबान स्ट्रायकिंग एंडला. शोभान विरुद्ध शकूर विरुद्ध सोबान असा होणारा मुकाबला यावेळी पाहायला मिळेल. शकूर ऑन दी मार्क. सिनियर खेळाडू आहे. तगडा अनुभव या खेळाडूकडे. अनेक मैदान या शकूरने गाजवलेत. यावेळी या स्ट्रेट खेळलाय फटका. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. बॉल थांबत नाहीये, तो जातो सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा इथे मिळत आहेत. अतिशय अफलातून शॉट इथे पाहायला मिळालाय. सोबानच्या बॅट मधून निघालेला हा चौकार खणखणीत आहे, दणदणीत आहे, दमदार आहे, शानदार आहे. कारण इथे धावा 4 आहेत, चौकार आहे. शकूरचा पुढचा चेंडू स्टेपिंग करून खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक आणखीन एक. यावेळी बॉक्स आउट होतोय. यावेळी खराब शॉट पाहायला मिळाला. बॅट वरती बॉल ऑलरेडी क्लिअर झाला आणि त्यामुळे बॉक्स आउट होऊन डगआउटच्या दिशेने सोबान. शकूर यशस्वी ठरतोय. सोबानच्या स्वरूपात पहिली विकेट त्याने इथे प्राप्त केली. शोएब न्यू बॅटर. स्टेपिंग करून खेळण्याचा विचार. यावेळी परफेक्ट तो टार्गेट डिलिव्हरी होती. फ्रंट फुट वरती आला होता आणि त्यामुळे त्याला फॉलो करणं, त्याला चेस करणं खूप गरजेचं होतं आणि तोच प्रयत्न शकूरने इथे केला. स्टेपिंग पाहिलं, बॉलला थोडस गती कमी ठेवली आणि परफेक्ट डिरेक्शन मध्ये फेकला गेलेला बॉल डॉट बॉल. यावेळी फटका आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि इथे काय घडलंय. यावेळी स्टंप आउट होईल. रन आउट होतोय, माघारी येतोय. दुसरी विकेट इथे गमावले. साउथ स्ट्रायकर संघाने दुसरी विकेट इथे गमावले. तो यावेळी शोएब डगआउटच्या दिशेने. शकूर शानदार गोलंदाजी. शकूर गेम चेंजर ठरलाय, मॅच विनर ठरलाय तो शकूर. कलीमुद्दीन न्यू बॅटर, सिनियर खेळाडू.
धावसंख्या फक्त आणि फक्त 11 धावा. सेमी फायनलचा थरार, 5वं पर्व. प्रत्येक खेळाडूच्या जर्सीवरती आपल्याला पाठीमागे 5 नंबर दिसत आहेत. त्याचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे 5वं पर्व. शकूर यावी पुढचा चेंडू, यावी कट केलाय. कलीमुद्दीनच्या बॅटमधून निघालेले एक सिंगल, स्वतःचं खातं इथे ओपन. धावसंख्या पाहायला मिळाली ती 12. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त. शानदार गोलंदाजी शकूरच्या माध्यमातून इथे आपण पाहिली. पहिलं षटक थोडंसं महागडं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये आपल्या संघाला कमबॅक करून देताना शकूरने घेतलेल्या 2 विकेट आणि त्यामुळे या सेमी फायनल मध्ये दमदार सुरुवात करून देताना शकूर इथे पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती इथे दाखल झालाय. मोहसिन पर्पल कॅप होल्डर आहे. सर्वात जास्त विकेट ज्याच्या नावावरती आहे तो गोलंदाज. बॉलिंग मार्क वरती मोहसिन, राईट आर्म ओव्हर द विकेट. सईद या स्टेपिंग करून घेताना क्षेत्ररक्षक लाजवाब पाहायला मिळालाय. अमानच्या माध्यमातून आपले अरमान पूर्ण करण्यासाठी रोखला गेलेला हा चौकार, त्यामुळे आलेला डॉट बॉल. शानदार फिल्डिंग अमान. नेक्स्ट बॉल मोहसिन टू सईद. हो फटका, फिल्डिंग, शानदार फिल्डिंग. हो शकूर जबरदस्त फिल्डिंग आहे, शानदार फिल्डिंग. शकूर मात्र या मॅच मध्ये शक्कर टाकतोय, कारण सामन्यामध्ये गोडी आणायची असेल तर साखरेला खूप महत्व आहे. आणि यानंतर आणखी एक शानदार फटका. एका बाजूला पर्पल कॅप होल्डर आहे तर दुसऱ्या बाजूला ऑरेंज कॅप होल्डर आहे. बेस्ट बॅट्समॅन वर्सेस बेस्ट बॉलर असा मुकाबला. पर्पल कॅप वर्सेस ऑरेंज कॅप, परंतु यावी पर्पल कॅप हवी ठरते ऑरेंज कॅप वरती. मोहसिन नेक्स्ट बॉल फॉर सईद. हो स्टेपिंग आहे, नो बॉल. अमान इथे चूक नाही तर गुन्हा केला. नो बॉल प्लस 4 रन, एकूण 5 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या 17. कोण कोणासाठी बनेल खतरा, स्कोर कार्ड झाला इथे 17. मोहसिन बॉलिंग मार्क वरती. सईद यावी कमबॅक करतोय. सईदच्या बॅट मधनं आला इथे चौकार. ऑरेंज कॅप होल्डर वर्सेस पर्पल कॅप होल्डर यांच्यामध्ये चाललेली लढत आणि त्यानंतर खेळला गेलेला फटका. नो चान्स फॉर एनी प्लेअर. बॉल गोज टू बिग हिट फॉर 4 रन. आणखीन एक दमदार चौकार. धावसंख्या 11, माफ करा 21. 21. धावसंख्या 21. पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज मोहसिन आणि याही वेळी दमदार शॉट आहे. स्ट्रेट आहे, ना राईट आहे ना लेफ्ट आहे, बॉल एकदम स्ट्रेट आहे. 4 धावा. षटक क्रमांक समाप्त झाले. 30 रन. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25 रन. मोहसिन पर्पल कॅप होल्डर यावी महागडे षटक. 3 चौकार लगावलेत, 1 नो बॉल इथे पाहायला मिळाला. खूपच महागडे ठरले इथे षटक ते मोहसिन याचं. पर्पल कॅप होल्डर. अनवर या टीमचा आयकॉन प्लेअर आहे. अनझर बॉलिंग मार्क मध्ये आयकॉन प्लेअर अनझर. समोर कलीमुद्दीन, सिनियर खेळाडू कलीमुद्दीन. 2024 मध्ये ही ओपन क्रिकेट क्लब मध्ये ही शानदार फलंदाजी याची पाहिली आपण. तोच कलीमुद्दीन यावी आपल्या संघासाठी बघूया कशा पद्धतीने ते फलंदाजी करतोय. 7 स्ट्रायकर संघाची अनबान शान कलीमुद्दीन मैदानाच्या आतमध्ये. अनवर बॉलिंग मार्क वरती. अन्सर बॉलिंग मार्क वरती. राईट राऊंड विकेट. स्टंप आउट आहे कलीमुद्दीन. फ्रंटला येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. स्टेपिंग करून 1 रन घेऊन सईदला स्ट्राईक देण्याचा विचार फसला, बाहेर जाऊन बसला. कलीमुद्दीनच्या माध्यमातून 1 विकेट इथे गमावली संघाने. आणि संख्या मात्र इथे आपल्याला पाहायला मिळते ती फक्त आणि फक्त 25 रन. नाजिश न्यू बॅटर नाजिश.
पुढचा चेंडू. हो या बॉक्स आउट आहे. बॉक्स आउट आहे. मैदानात आला, मैदानाच्या बाहेर गेला. पण आता इथे मात्र हॅट्रिकला चान्स आहे. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक पाहायला मिळते का पाहूया. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते का पाहूया. मामू भडकलेत शकूरवरती. हॅट्रिक बॉल. हॅट्रिक बॉल. हो इथे संधी होती रनआउटची, परंतु संधी गमावली. एक रन यापी मिळेल. एक रनने धावसंख्या पुढे सरकते, पोहोचते 26 या अंकावरती. 26 या अंकावरती जाऊन पोहोचलेली धावसंख्या. आणि सर्वात मोठा खतरा इथे यावेळी स्ट्रायकिंग एंडला कारण सईद आहे. एकमेव फलंदाज 7 स्ट्रायकर संघाचा, ज्याने हे मैदान गाजवलंय, हे पर्व गाजवलंय, हे वर्ष गाजवलंय आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत पर्पल कॅप आपल्या ताब्यामध्ये ठेवलंय. वन मॅन शो, वन मॅन आर्मी, वन ब्रिगेड, वन अँड ओनली सईद. जबरदस्त फलंदाजी, शानदार फलंदाजीचा नमुना त्याने पेश केलाय. काय खेळलाय हा फलंदाज. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली. ज्यावेळी संघाला धावांची आवश्यकता होती त्यावेळी त्याने धावा बनवल्या. ज्यावेळी विकेटची आवश्यकता होती त्यावेळी त्याने विकेट प्राप्त केली. परंतु यावेळी क्लीन बोल्ड आहे. क्लीन बोल्ड आहे. आयकॉन प्लेअर अंझरच्या माध्यमातून घेतली गेलेली विकेट. आयकॉनने एका आयकॉन खेळाडूचा केलेला हा घात म्हणावा लागेल. इश्तियार धावसंख्या 26. शेवटचे षटक. शेवटच्या षटकातील पुढील चेंडू. शेवटचा बॉल. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. चला जास्त वेळ घेऊ नका. अजून 2 मॅच आपल्याला खेळवायचे आहेत. तुम्ही जेवढा वेळ घेतला तर ना त्याच्यामध्ये एखादी मॅच झाली असती. फायनल मे बी बहुतेक 2 ओव्हरची खेळवायला लागते की काय पडलाय प्रश्न. कारण सूर्यनारायणाने ही निरोप घ्यायला इथे सुरुवात केली. या रन आउट होईल. आणखीन एक विकेट इथे गमावली जाईल. निर्धारित 4 षटकांमध्ये धाबा बनवल्या गेल्या तर 26-27 धाबांचं लक्ष रायझिंग स्टार संघासमोर. 27 धाबा इथे बनवायचे आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका. अजून एक सेमीफायनल फायनल खेळवायचे.
स्ट्रायकिंग एंडला हाफिज सिद्दीक, नॉन स्ट्रायकिंगला तेहरीन आणि बॉलिंग मार्क वरती कोण येते बघूया. सोबान बॉलिंग मार्क मध्ये सोबान. धाबा इथे बनवायचे आहेत किती? 27. बॉलिंग मार्क मध्ये सज्ज झालाय गोलंदाज सोबान. राईट अराउंड द विकेट. हाफिज सिद्दीकी पहिला बॉल बॅकफुट मध्ये येतोय, पंच करतोय, शानदार फटका, सिंगल झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल, त्यामुळे एकच रन इथे मिळेल. स्कोर कार्ड ओपन. स्वतःचा आणि संघाचं स्कोर कार्ड ओपन करताना हाफिज सिद्दीकी 1 रन. पुढील चेंडू घेऊन सज्ज बॉलिंग मार्क वरती सोबान. यावेळी फुल टॉस चेंडू होता, ड्राईव्ह केलाय, कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच रन याही चेंडूवरती प्राप्त होईल. सिंगल रन ही तेवढीच महत्वाची आहे, कारण आपण मॅचच्या क्लोज जायचंय, त्यामुळे एक एक रन हाही खूप महत्वाचा. आणि यावेळी खेळला गेलेला फटका क्षेत्ररक्षण दर्जेदार पाहायला मिळते. आला इथे डॉट बॉल, निर्धाव चेंडू, धाव संख्या 2. खूप मोठं आव्हान आहे. तेहरीन आणि हाफिज सिद्दीकी यांच्यामध्ये चालले बातचीत. कोणत्या दिशेने आपण खेळलं पाहिजे, कोणत्या खेळाडूला आपण टार्गेट केलं पाहिजे, यावरती होणार आहे ती इथे चर्चा. फेकला जाणारा पुढचा चेंडू. हो, यावेळी नो बॉल आहे, नो बॉल आहे. 1 रन एक्स्ट्रा स्वरूपात इथे मिळेल, धाव संख्या 3 वरती जाऊन पोहोचेल. धाव संख्या पोहोचले ते 3 या अंकावरती. Yes, match on. पुढील चेंडू राईट अंडर द विकेट. अडबा बॅटने केलाय वार, बॉल सी मारेच्या पार, चौकार. हाफिज सिद्दीक ऑन फायर. वाकड्या तिकड्या बाबलीला हिरवा हिरवा पाला, जोर जोर ठोकेगा चौकार लेकिन झुकेगा नहीं साला. जबरदस्त फटका, शानदार फटका हाफिज सिद्दीक यांच्या बॅट मधून. यस, ऑफ साइडला ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह आवडतं क्षेत्र आहे. ओ, कलमुद्दीनने मात्र इथे संधी गमावली. धाव संख्या 7, 7 रन. मोमीन स्पोर्ट्सचे माजी अध्यक्ष हिलाल पेजे यांचं या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत. आपका तहे दिल से स्वागत है इस क्रिकेट के मंच पर. बॉलिंग मार्ग मध्ये शोएब, राइट अराउंड द विकेट. समोर तेहरीन. ओ, या भी बॉक्स आउट है. पहिला धक्का, पहिला विकेट या भी संघाला प्राप्त झाले. धाव संख्या इथे आपल्याला पाहायला मिळते ती 7 अंकावरती थांबलेली, स्थिरावलेली. अजूनही 21 धावांची आवश्यकता, माफ करा 20 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 20 धावा पाहिजेत. चला चला, जास्त वेळ घेऊ नका. रायझिंग स्टार, अजून आपल्याला यानंतर बाकीच्या टीमचे पण सामने आहेत, फक्त स्वतःचा विचार करत बसू नका. चला, स्पीड घ्या. न्यू बॅटर शकूर. राइट अराउंड द विकेट. शोएब ऑन द मार्क. शकूर स्ट्राइकिंग एंडला. सॉफ्ट हँडने प्लेड केलं, स्ट्राइक दिले ती हाफिज सिद्दीक यांना दिली गेलेली स्ट्राइक. रणनीती क्लिअर आहे, जास्तीत जास्त बॉल हाफिज भाईंना खेळायला द्यायचे आणि मॅच जिंकायची हा प्रयत्न असणार आहे. धाव संख्या 8, अजूनही 19 धावांची आवश्यकता. दुसऱ्या ओव्हरचा खेळ इथे सुरू आहे. हाफिज सिद्दीकी
यावेळी सॉफ्ट हँड प्लेड केलंय मिड विकेटला पुश केलं बॉलला डिक्लेअर झोन मध्ये जाईल बॉल मिळेल 1 रन 1 रन इथे मिळते प्रत्येक बॉल प्रत्येक रन ही लाख मोलाची ठरणार का फायनल मध्ये एंटर करणार नाहीये ही धाव असणार आहे यावेळी फिल्डिंग लाजवाब पाहायला मिळते ऑन साइडला खेळला गेलेला फटका इथे येतोय डॉट बॉल निराशा शकूरच्या चेहऱ्यावरती निराशा इथे दिसते कारण ऑफ साइडला खेळणं अपेक्षित होतं शकूरच्या मते परंतु यावेळी हाफिज सिद्दीकी यांना ऑन साइडला खेळणं थोडंसं अवघड जातं त्यामुळे बॉडी लेंथला बॉल टार्गेट करताना हा गोलंदाज इथे दिसतोय यावेळी शानदार पंच आहे 1 रन इथे मिळेल षटक क्रमांक समाप्त होईल ते दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 अजूनही 17 धावांची आवश्यकता 10 चेंडू 17 धावा 10 चेंडू आणि 17 धावा ही ओव्हर खूप महत्वाची आहे मॅचला सेट करून देणारे षटक आहे त्यामुळे सईदला यावेळी बॉलिंग मार्ग वरती आणलं गेलं हुकुमाचा 1 आणि या मैदानाचा बेताज बादशाह या 5व्या पर्वाचा बेताज बादशाह या सल्तनतचा सुलतान यावेळी मैदानाच्या आतमध्ये सईद राईट अँड राऊंड द विकेट इथे रन आउट आहे आवश्यकता होती का डगआउट मध्ये जाऊन विचार करावा लागेल डगआउट मध्ये जाऊन विचार करावा लागेल तो शकूरला 1 रन चिकी रन घेण्याचा प्रयत्न परंतु सईदने इथे चलाखी दाखवली बॉल फील्ड केला थ्रो न करता बॉल हातात घेऊन तो स्टंपला टच करताना पाहायला मिळाला एक चांगली रणनीती याबी मोहसिन पर्पल कॅप होल्डर पुन्हा एकदा ऑरेंज वर्सेस पर्पल बॅटिंग जेव्हा सईद करत होता तेव्हा सईद हावी ठरला होता परंतु यावी मोहसिन हावी ठरतो का बघूया सईद विरुद्ध ओ यावी लेग ब्रेक होता बॉल लेग बाईच्या स्वरूपात 1 रन मोहसिन यावी जखमी झालेला वाघ आहे थोडीशी पायाला झाले दुखापत वाघाला लढावं लागेल क्योंकि आणखीन एक डॉट बॉल येतो शानदार गोलंदाजी सईदच्या माध्यमातून मॅच विनर परफॉर्मन्स यावेळी सईद इथे आपल्या संघासाठी देताना लाजवाब गोलंदाजी फलंदाजी फिल्डिंग पाहायला मिळाले पुढील चेंडू अक्रॉस द लाईन आणि बॅटने वार करण्याचा विचार डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल 1 रन धावसंख्या 12 5 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता 5 चेंडू 15 धावा अशक्य आहे लक्ष परंतु एखाद दुसरा जर खराब चेंडू ते पडला तर मात्र मॅच टर्न होऊ शकते बॉलिंग मार्ग वरती गेम चेंजर शेवटचं षटक मजहर बेस्ट फायटरचा किताबाचा मानकरी ठरलाय तो मजहर तो बॉलिंग मार्ग वरती 5 चेंडू आणि 15 धावा पहिला बॉल हाफिज सिद्दीकी यांच्यासाठी पहिल्याच बॉल वरती चौकार आहे पहिल्याच बॉल वरती चौकार आहे शानदार सुरुवात 11 धावांची अजूनही आवश्यकता 11 धावांची आहे अजूनही आवश्यकता येणारे चेंडू आहेत 4 चेंडू 11 धावा फायनल मध्ये कोण दाखल होणार कोणत्या संघाचा जय जयकार करणार कोणता संघ इथे डान्स करणार आणि कोणता संघ मात्र खाली मान घालून पाहत राहणार हे या षटकातील उरलेल्या 4 चेंडू मध्ये पाहायला मिळेल स्ट्रायकर
रेड मोरली विकेट सेमीफायनलचा धरा आहे. फायनल मध्ये एंटर कोण होतं ते पाहायचंय. हाफिज सिद्दीकी हो यावेळी स्टेट खेळलाय. शानदार फिल्डिंग आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आपल्या संघासाठी डेडिकेशन खूप महत्वाचं, तुमचं समर्पण खूप महत्वाचं आहे. तुम्ही योगदान कसं देता हे खूप महत्वाचं असतं. ते योगदान इथे पाहायला मिळालं. इथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झालेली पाहायला मिळाली. अजून 3 चेंडू आणि 11 धावा. 3 चेंडू 11 धावा. हो शानदार फटका आहे. शानदार फटका आहे. आणखीन 4 धावा इथे मिळतात. 7 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 7 धावा. हाय व्होल्टेज चाललाय ड्रामा. कोण जिंकणार, कोण हरणार, कोण फायनल मध्ये प्रवेश करणार. अजूनही 2 बॉल बाकी. 7 धावांची आवश्यकता. हाफिज सिद्दीकी 1 मॅन शो, 1 मॅन आर्मी, 1 मॅन धमाका. संपूर्ण सिरीज मध्ये आपल्या संघासाठी जबरदस्त फलंदाजी राहिली हाफिज सिद्दीकी यांची. 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता. धावसंख्या 20. हा बॉल खूप महत्वाचा आहे. हा बॉल कशा पद्धतीने हाताळला जातो याकडे सर्वांचं असेल लक्ष. हाफिज सिद्दीकीसाठी फेकला जाणार हा बॉल. हो इथे मात्र चूक झाली. 1च रन इथे मिळेल. 1च रन इथे मिळेल. समीकरण बदललंय. 1 चेंडू आणि 6 धावा. 1 गेंद और 6 रनों की जरूरत जीत के लिए. पाहूया इथे नो जर पडला तर खूप काही घडेल. नो वरती चौकार पडला तरीही खूप काही घडेल. परंतु जर तरला महत्व नाहीये. आम्ही खूप स्वप्न रंगवू शकतो. परंतु यावी काय घडलंय. यस डॉट बॉल आहे आणि हा सामना जिंकला जातोय. 7 स्ट्रायकर फायनल मध्ये एंटर होणारा पहिला संघ. 7 स्ट्राईक शास्ट फायटर्स यावी फायनल मध्ये एंटर होणारा पहिला संघ पाहायला मिळालाय. यानंतर लगेच दुसरा सेमीफायनलचा सामना इथे खेळला जाईल. चला लगेच दुसरा सेमीफायनलचा सामना. ऐजान अँड शैजान वर्सेस झणझणीत बॉयज. चला दोन्ही संघ झंझनाट बॉयज ऐजान एंड फैजान दोनों टीम के कप्तान को गुजारिश है आप टॉस बॉक्स के दरमियान आ जाइए. चलो ज्यादा वक्त मत लीजिएगा. इसके बाद और आपका इस मैच टूर्नामेंट का महामुकाबला होना बाकी है. तो सभी खिलाड़ियों से गुजारिश रहेंगी आप अपना कीमती वक्त यहां दीजिए और जल्दी से जल्दी जितना मैच शुरू होगा उसका ख्याल रखिए. चला दोनों टीम